नमो बुद्धाय. जय भीम. चला एक पाऊल बुद्ध विहाराकडे. मित्रांनो, आठवड्यातील रविवार म्हणजे धम्म दिवस. धम्म श्रवण करण्याचा दिवस, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा दिवस. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व बौद्ध समाज बांधवास, नवबौद्ध तरुणास जो उपदेश केला आहे तो या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. बाबासाहेबांनी आठवड्यातील रविवार या दिवसाबद्दल आपल्या समाज बांधवास व सर्व बौद्ध तरुणास काय उपदेश केला हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध धम्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही. बाबासाहेबांचे विचार हे वस्तुनिष्ठ आहेत आणि वस्तुनिष्ठ विचार हे कधीही कालबाह्य ठरत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजात खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या विचारामुळे देशातील संपूर्ण दलित समाजात परिवर्तन घडून आले. ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार आणि तत्त्वज्ञान स्वीकारले ते लोक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आपणास दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक विचारांच्या आणि भाषणांच्या संदर्भातून असे दिसून येते की विद्यार्थ्यांना विज्ञान आधारित असलेले शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तरच देशाची नवी पिढी हे अंधश्रद्धा आणि कालबाह्य रूढीवर विश्वास ठेवणार नाही आणि ती बुद्धिमान बनेल. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांच्या भाषणामधून त्यांची सखोल वैचारिकता पदोपदी आढळून येते. त्यांच्या विचारात विज्ञानवाद आणि मानवतावाद या दोघांचा संगम दिसून येतो. बाबासाहेब हे देशातील एक असामान्य विचारवंत आणि तत्त्ववक्ते होते. त्यांच्या समग्र भाषणातून देशाला, देशातील युवा पिढीला निश्चित प्रेरणा मिळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या आयुष्यातील अखेरचे भाषण सारनाथ येथील धम्मिक स्तूपाच्या सानिध्यातील मुलगंध कुटीच्या विहारात 25 नोव्हेंबर 1956 रोजी झाले. तथागत बुद्धांनी सारनाथ येथे ज्या ठिकाणी आपला पहिला उपदेश करून धम्मचक्र परिवर्तन केले त्या जागी सम्राट अशोकाने जो स्तूप उभारला त्या स्तूपास धम्मिक स्तूप म्हटल्या जाते. त्यावेळच्या भाषणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की माणसा-माणसातील संबंध, प्रेम, करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धम्म हा एकमेव आहे. बाबासाहेब म्हणतात, विचारसुद्धा सचेत आहेत. ज्याप्रमाणे प्रोपट्यांना पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा त्यांच्याविना ते करपून जातात, त्याचप्रमाणे विचारांना सुद्धा प्रचार व प्रसाराची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. अन्यथा प्रचार व प्रसार अभावी ते नष्ट होतील. बाबासाहेब हे केवळ मूलभूत विचार देऊनच थांबले नाहीत, तर त्या विचाराच्या रोपट्यांना त्यांनी स्वतःच्या भाषणाच्या माध्यमातून अनेक लोकांपुढे ठेवून त्यांच्या मनात ते चिरकाल टिकतील अशीच करून ठेवले आणि आज असंख्य लोक त्यांच्या विचारांना स्वतःचा जीवनमार्ग समजून आपले जीवन घडवित आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की बौद्ध धर्म महासागराप्रमाणे आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणजे तथागत बुद्धांनी करुणेचा प्रसार करून त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बुद्ध धम्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानवधर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही. बाबासाहेब आंबेडकर हे हैदराबाद येथील शेड्यूल्ड कास्ट ट्रस्टमधील विद्यार्थ्यांना 14 नोव्हेंबर 1954ला उपदेश करताना बाबासाहेब म्हणतात की लोक आपणास नावे ठेवतील अशा प्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. मिळालेल्या संधीचा, वेळेचा फायदा करून घेतला पाहिजे. माझ्या वेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची 10 बाय 10ची एक खोली होती. त्यामध्ये सामान, कुटुंबातील 10 माणसे, 1 बकरी व 2 पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आणि एवढा अभ्यास केला की दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही तेच मी 2 मिनिटात करतो. याचे कारण मी फारच शिकलो आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काहीही उपयोगाचे नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. विद्या एक तरवार आहे. या तरवारीने कुणी कोणाची मान कापतो तर शीलवान मनुष्य या तरवारीने कोणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ सामूहिक वंदना करून बौद्ध तत्वांची उपासना केली पाहिजे.
असेच 24 नोव्हेंबर 1956ला बाबासाहेब काशीहून सारनाथला जेव्हा आले होते तेव्हा ते तेथील भिक्खूंना भेटले असता त्यांच्यासोबत चर्चा करून मुख्यत्वे करून प्रत्येक बौद्धाने दर रविवारी नियमितपणे बुद्धविहारात जाऊन उपदेश ग्रहण करावा यावर त्यांनी भर दिला. तसेच नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारला बुद्धविहारात गेले पाहिजे. असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना धम्माचा परिचय होणार नाही. त्यासाठी सर्वांनी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ सामूहिक वंदना करून बौद्ध तत्वांची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादाविवादात्मक विषय ठेवून कोणाला तरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे आणि त्याच प्रसंगातून आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे आपल्या भाषणामधून बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांना तसेच बौद्ध तरुणांना विद्यार्थ्यांना उपदेश केला. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे नित्यनियमित प्रत्येक दर रविवारला बौद्ध अनुयायांनी आपला धम्म बुद्धविहारामध्ये सार्वत्रिक सामुदायिक श्रवण करणे आवश्यक आहे. सोबतच गटातटाचे बंधन तोडण्यासाठी असंघटित समाज संघटित करण्यासाठी सर्व नवतरुण बौद्ध उपासक उपासिकांना सर्व बौद्ध समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी सानथोर बालक बालिकांना धम्म समजण्यासाठी नित्यनियमित दर रविवारला सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून रविवार हा दिवस एक धम्म दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. शिवाय बौद्ध धम्मातील संस्कार आचरण पंचशील बुद्ध धम्म संघ वंदना ग्रहण करून त्याचा अविरत प्रचार व प्रसार केला पाहिजे. तर मग चला मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपदेश केलेल्या मार्गाने आपण आपली वाटचाल करू. चला, एक पाऊल बुद्धविहाराकडे. गाव पातळीवर हा एक उपक्रम राबवून दर रविवारी बुद्धविहारात जाऊन सामुदायिक त्रिशरण पंचशील तसेच 22 प्रतिज्ञा ग्रहण करून रविवार हा दिवस एक धम्म दिवस म्हणून साजरा करू. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली तर आम्हाला अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय आपल्या सर्व मित्रबंधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.